मराठी मुलांनी फक्त काय वडापावच विकायची. तर मी महायुतीचा उमेदवार आहे. माझा नेता विजनरी आहे राज ठाकरे. हे बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. तुमचं कुठलं हिंदुत्व आहे? मुसलमानांसोबत घेऊन जायचं. मग आम्ही नाही फतवा काढला हिंदू एकत्र या, तर चूक काय केली? राजकारण वाईट नाही, राजकारणामध्ये काही लोक आलेली वाईट आहे. संघामध्ये शिवसेनेने आपला उमेदवार नाही उभा केलाय आणि भाजपचा तुम्हाला पाठिंबा आहे, तर ह्याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होणार आहे का? हो, निश्चितपणे ना. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती आहे. सोबतच शिंदे गटाने पण मला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत आणि मी महायुतीचा उमेदवार आहे. हे बघा, ते धनुष्यबाण माझ्याकडे आहे, कमळ आहे, इकडं रेल्वे इंजिन आहे. पण तसं मनसे म्हणाले की आम्ही स्वबळावर लढतोय, पण बऱ्याच ठिकाणी हे जी पाठिंबा मिळतोय म्हणजे मनसे उमेदवारांना भाजपचा, पण मनसेचं म्हणणं आहे की आम्ही महायुतीबरोबर लढत नाही आहोत, आमचं कोॲलिशन नाहीये. मग हे समीकरण काय आहे? असं कोण म्हणालं? मी नाही ऐकलं कोण म्हणालं ते. पण महायुतीमध्ये मनसेचं नाव मनसेचं नाव याचा विषय आहे. आम्ही आमचे स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत. पण राजकारणामध्ये काही अंडरस्टँडिंग असतात, काही अंडरस्टँडिंग करून गोष्टी करायच्या असतात, तशा होत असतात राजकारणामध्ये. त्याप्रमाणे ते अंडरस्टँडिंगमध्ये काही गोष्टी आहेत चालतात, त्याप्रमाणे झालेलं आहे सगळं. पण मनसेचं एक आयडिओलॉजी आहे, म्हणजे मनसे ओळखली जाते यासाठी की ते नेहमीच स्वबळावर लढत आहे. हो, आलो आतापर्यंत. पण आता हे कुठेतरी इमेज हल्लंय. काही इमेज हल्लेले नाही आमचे. दुसऱ्याने लावला तर तो लग्न नाही, आम्ही लावलं तर पाठ आमचं नाही लग्न, असं थोडं होतं. काय तो विषय येत नाही. आम्ही काले स्वभावावर लढत होतो, आधी समोर लढवायच्या विषयामध्ये आहोत. पण काही ठिकाणी अंडरस्टँडिंग जर झाले आणि एक समविचारी पक्ष, हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारे आम्ही जर समविचारी पक्ष एकाच विचारधारेखाली जर एकत्र येत असू, अडचण काय? आणि आम्ही हिंदुत्वाची विचारधारा घेऊन चाललेली लोक आहोत. महाराष्ट्राची अस्मिता आम्ही नांबणारी लोक आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही एकत्रपणे आलेलो आहोत. पण मनसे इतकी अग्रेसिव्ह असते मुद्द्यांवर, तर गरज आहे का मनसेला भाजपच्या पाठिंब्याची किंवा पाठिंब्याची? गरजेचा विषय नसतं. इथं विषय असतो की आपल्याला महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि मग त्यासाठी आपल्याला काही तडजोडी कराव्या लागतात. कॉम्प्रोमाइज म्हणावं का? आणि मग एकत्रितपणे जाऊन पुढे जायला पाहिजे. हा, तुम्ही समजाल ते तुमचे म्हणणं. ते आम्हाला वाटतं की काही गोष्टी करायच्या असतात, त्याप्रमाणे आम्ही करत असतो. जसं म्हणाले की हा जो मतदारसंघ आहे त्याच्यात शिवसेनेचा खूप जास्त होल्ड आहे. आता त्यांचा उमेदवार नाही आहे, तुम्हाला पाठिंबा सुद्धा आहे, तर तुम्हाला वाटतं का की हे फार सोपं जाणार आहे? म्हणजे जे मतदार आहेत ते कुठलीच निवडणूक काही सोपी नसते. कुठला निवडणुकीत मधला उमेदवार कधी सोपा घ्यायचा नसतो, हलक्यात घ्यायचा नसतो, कमजोर घ्यायचा समजायचं नसतं. निवडणूक ही निवडणूक असते आणि ती अत्यंत कठोरपणे लढावी लागते. त्याच्यात कुठली कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. आणि निवडणूक मी तर लढत नाही, मी खेळतो. आय एम ए स्पोर्ट्समन. मी निवडणूक खेळत असतो, त्याप्रमाणे ती निवडणूक मी खेळतो आहे. त्याच्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या येतात, परंतु निवडणुकीला हे साम दाम दंड भेद या सगळ्या नीती जरी वापरल्या जातात, त्याच्या मला काय वापराव्या लागत नाहीत. मागच्या काळात मला त्या सगळ्या गोष्टी वापराव्या लागत होत्या. मी प्रेमाने निवडणूक जिंकणार आहे. तुम्ही चौधरींना तुमचा कॉम्पिटिटर मानता का? बिलकुल नाही. चौधरी कशासाठी उभे आहेत? लोकांचे प्रश्न सोडवायला ना. मी कशासाठी उभा आहे? प्रश्न सोडवायला ना. त्यांनी 10 वर्षामध्ये किंवा त्यांच्या नगरसेवक, त्यांचे आमदार, त्यांचा खासदार, त्यांनी जर कामं केलेली असतील, लोकांचं मन जिंकले असेल, तर त्यांना लोक निवडून येतील ना. असं काही म्हणणं नाही. लोकांना वाटलं की यार फेल्युअर, त्यांनी काहीच केलं नाही. लोकांना वाटलं बहादांवर योग्य आहे, मला निवडून देतील. मी 2009 ते 2014 या मतदारसंघात खूप काम केलेलं आहे. माझ्या पाट्या पुसता त्याच्या नाकात अजून दम निघाला आहे. त्याचे एवढे नगरसेवक आहेत, खासदार आहे, आमदार आहेत, ते मंत्री पण होते, अजून माझ्या पाट्या पुसत नाहीत. माझ्याच पाट्यावर त्यांच्या वाट्या लावत आहेत. एवढ्या कामांना डोंगर उभा केला होता या मतदारसंघामध्ये, आणि तो पुसायला त्याला अडचण झालेली आहे. त्याला मी काही नाही करू शकत.
बरं, या मतदारसंघामधले कळीचे मुद्दे कोणते? म्हणजे BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट आहे, असे बरेच मुद्दे. आता तुम्ही निवडून आल्यावर कोणत्या मुद्द्याला आधी हात घालाल? ही माझी ब्लूप्रिंट आहे विकासाची. माझ्या आयुष्यातली 9वी निवडणूक आहे. 9व्या निवडणुकीपर्यंत मी कधीही माझी विकासाची ब्लूप्रिंट काढली नव्हती. ही पहिलीच वेळ ब्लूप्रिंट काढलेली आहे. काढण्यामागचा उद्देश ह्या लोकांमुळेच. ही मोठे 2009 ते 2014 प्रकल्प आणले होते. नरे पार्कला एक मोठा प्रकल्प आणला होता. शिवडी फोर्टला एक मोठा प्रकल्प आणला होता. अहमदनगरला डायलिसिस सेंटरसारखा मोठा प्रकल्प आणला होता. मतदारसंघामध्ये मोठे हॉल लोकांसाठी आणले होते. काय असे असंख्य प्रकल्प आणले होते. याच मतदारसंघामध्ये आपल्या गरीब मुलांसाठी मी इंग्लिश मिडियम शाळा आणले. श्रीमंतांसाठी JBC सारखी शाळा आणलेली आहे. असे खूप मोठे फक्त गटर मीटर आणि वॉटर नाही मी काम करत. संडास बांधायची, जुन्या चाळी रिपेअर करायच्या, फुटपाथ रिपेअर करायची, पेवर ब्लॉक लावायच्या, त्या टक्केवारी करायच्या, असली कामं नाही मी करत. मी कामं करतो लोकांना भविष्याकडे घेऊन जाणारी, तरुण मुलांना भविष्याकडे घेऊन जाणारी. आणि त्याचं याच्यामध्ये सगळं आहे. तुम्ही घेऊन गेलात तुम्हाला सगळं दिसेल यांच्यामध्ये, सगळं आहे. आणि त्याच्यामुळे जुन्या चाळी आहेत. गिरणगाव आहे मुळात हा. गिरणगावामध्ये गिरणीच्या जमिनी आहेत, NTCच्या जमिनी आहेत, BBDच्या जमिनी आहेत, रेल्वेच्या जमिनी आहेत, डिफेन्सच्या जमिनी आहेत. सोबतच BDD आहेत, BIT चाळी आहेत, जुन्या जीर्ण चाळी आहेत, MMRDच्या PMGPच्या चाळी आहेत, म्हाडाच्या वसाहती आहेत. अशा खूप 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 चाळी आहेत. जुन्या झोपडपट्ट्या आहेत, जुन्या बैठ्या चाळी आहेत. त्यांचे प्रश्न आहेतच, पण त्याच्यासोबत आता हायराईट टॉवर खूप आहेत. टॉवरला प्रश्न वेगळे आहे. वॉटर ते पाण्याचं कपात पण इथे होतं फार. म्हणजे वॉटर क्रायसिस आहे इथे. होतो. निवडणूक आली की पाण्याची कपात येते. प्रत्येक निवडणुकीला अजय चौधरीचा अंडा मोर्चा असतो. अरे निवडणूक आली की अंडे मोर्चे का काढता? कशासाठी? महापालिका तुमची, राज्यामध्ये तुम्ही होते, तुमचे मुख्यमंत्री होते, केंद्रामध्ये मंत्री होते, केंद्रात सत्ता होती, तरी लोक पाण्याला निवडवून फिरणार. आमच्या हातात काय? जाऊन नाशिकला बघा ना, 50 वर्ष नाशिकचा प्रश्न आम्ही सोडून टाकलाय पाण्याचा. 50 वर्षाचा. एक राजकारणाच्या हातामध्ये 40 नगरसेवक फक्त होते. रस्ते कायमचे चकाचक करून टाकले. इथे बघा, रस्ते खोदायचे, बनवायचे, सिमेंटचे रस्ते, ते रस्ते परत खोदायचं, टेंडर वगैरे, ते टेंडर वगैरे, टक्केवारी. सर कारभार टक्केवारीचा. ज्या महापालिकेत मी नगरसेवक होतो, आज 50,000 कोटीची महापालिका आहे. टक्केवारीचे पुढे जातच नाही, तरी याची पोटं भरत नाहीत. अजून याला पैसे पाहिजेत. काय केलं? मराठी मुलांनी फक्त काय वडापावच विकायची? मराठी मुलांना दुसरा काय उद्योग नाही देता येत? काही नाही. शिववडा वा, आपल्या मुलाबाळांसाठी नाही, मराठी मुलांसाठी शिववाड. दुसरा उद्योग नाही मुलांना देतात काही. त्याला काही सेंटर काढून दिले, हे दिले, ते दिले. मी करतो ना माझ्या मुद्देच्या नरेबागच्या मैदानामध्ये सुंदर असं स्विमिंग पूल पासून तरुण मुलांना रोजगार, महिलांना स्वयंरोजगार, ज्येष्ठांना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सगळं. शिवडी फोर्टला फ्लेमिंगोसाठी मस्त बेट, बोटिंग क्लब, तिथून तुमच्या एलिफंटापर्यंत रोपवे, उत्तम सगळं देत होतो. त्यासाठी दूरदृष्टी असावी लागते. माझा नेता विजनरी आहे राज ठाकरे. आम्ही त्यांचे चेले आहोत. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे आणि त्याचा महाराष्ट्र सैनिक आहे. आम्हाला त्यांनी हिंदुत्व आमच्याकडे भरलेलं आहे, कसून भरलेलं आहे हिंदुत्व. ती विचारधारा घेऊन जाणारे आम्ही लोक आहोत, लढवय्ये लोक आहोत, लढत राहू. पण तुम्ही म्हणाल की हिंदुत्वाची जी व्याख्या आहे तो तुमची सारखी आहे, भाजप आणि तुमची. सेने आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये काय फरक आहे? की तुम्हाला काय वाटतं की काय फरक आहे त्यांना विचारा, हिंदुत्वामध्ये? त्यांना विचारा बा. मुसलमान मतांसाठी फिरता येतं, त्यांना विचारा तुमचं कुठलं हिंदुत्व आहे, मुसलमानांना सोबत घेऊन जायचं. आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व बघतो. ज्या हिंदुत्वाच्या वाक्यामध्ये 12 बलुतेदार येतात, जे या मातीवरती प्रेम करतात, अब्दुल कलाम सारखी माणसं ती आमची आहेत.
इकडचं काय तर गाणं तिकडे वाजवायचं, ते आमची कदापिही होऊ शकत नाही. कदापि नाही होऊ शकत आमची. हनुमान चालिसाला विरोध हे करणार आमच्या? या देशात आमच्या, हा देश आमचा हिंदूंचा, आणि हनुमान चालिसाला आपल्याला हे विरोध करणार आणि यांच्या आम्ही बांग वाजवायची, सुवा ऐकायची? असं नाही होतो. त्याला मला तुम्ही सांगा तुमचं हिंदुत्व कुठलं आहे? हा, घरच्या वाजवताना हिंदू नाही ना तुमचं, मग कुठलं हिंदुत्व आहे तुमचं? सांगा. हे त्यांना विचारा तुम्ही प्रश्न. हे जातीचं राजकारण होत नाहीये का असं वाटत नाही का तुम्हाला? कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये नाही, आपण फक्त मराठी वोटर्स नाही आहेत, बरेच वोटर्स आहेत, कॉस्मोपॉलिटन म्हणजे मुस्लिम सुद्धा आहेत, बरेच आहेत. बघा, तर हा जो स्टँड आहे ह्याचा कुठेतरी अफेक्ट होईल का? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही बाळासाहेबांची भक्त आहोत. बाळासाहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही. आम्ही कुठल्या जातीच्या आहोत, कुठल्या धर्माचे होते, कधी बाळासाहेबांनी पाहिलं नाही. नाही तर बाळा गणगोडे एवढा मोठा झाला नसता, साबीर शेख एवढे मोठे झाले नसते. त्यांनी कधी पाहिजे नाही. ते राजकारणी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा सगळ्या जाती धर्माची लोक होते. आम्ही त्यांचा आदर्श बाळगतो. तुम्ही कुठला आदर्श बाळगता? जे म्हणता की मुस्लिमांना घेऊन ते मतं मागतात, ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ तेच ना, तुम्हाला कळलं आता की हिंदू तुमच्यापासून दूर गेले. का गेले दूर? म्हणजे कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट नाहीये का सर, की कशाला तुम्ही म्हणताय की जातपातीचं राजकारण नाही करत आहे, पण एका वेळेला तुम्ही नाही, कसं काय? मग तुम्ही केलं तर चालणार, आम्ही केलं तर आम्ही जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण केलं, तुम्ही करायचं. अरे वा, असं थोडं असतं. शेवटी कसं आहे, कधी कधी राहिलं काही गोष्टी बोलाव्या लागतात. आणि एक भड होती पण मी बोलत नाही, ती थोडीशी विचित्र भड आहे, त्याच्यामुळे ती बोलत नाही. बोलावं लागतं, त्याला इलाज नाही. पण राज ठाकरे असं म्हणाले की जर निवडून आलो तर भोंग्यामध्ये सगळे लाऊडस्पीकर्स काढून टाकू. हे गरजेचं आहे का? म्हणजे हे वोटरसाठी गरजेचं आहे का? पहिली गोष्ट एक याची मागणी आहे का? आणि पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, मुसलमान धर्मामध्ये सुद्धा एक बोरी धर्म आहे. ते पण मुसलमान आहेत. त्यांच्या पण मशिदीमध्ये भोंगा लावला जातो. तो भोंगा त्यांचा मशीन जाणारी जी लोक आहेत त्यांनाच ऐकायला येतो. हा भोंगाला आम्हाला कशाला ऐकवत आहे? सकाळी 5 वाजता, 7 वाजता, 11 वाजता, 2 वाजता, 12 वाजता, 5 वाजता, कशाला? पण हा विषय आला कधी? आम्ही पुण्याला असताना एक मुसलमान पत्रकार होता, शेख नावाचा. तो मला भेटला, मी साहेबांना भेटवलं. तो बोलावं, माझं एवढंसं बाळ होतं आणि सकाळी 5 वाजताचे भोंगे चालू होतात. तो त्यांच्या धर्माचा, त्यांनीच बोलून केली म्हणून साहेबांनी हा मुद्दा उचलला. आम्ही नाही आणलं ते. आता त्यांच्या धर्माचा माणूस, त्यांची मुलं झोपू शकत नाही, तो मला मी मुला मौलीला जाऊन भेटत, तर त्यांनी मला हाकलून लावला. आणि त्याच्या पलीकडे आपल्यामुळे लोकांना जर त्रास होत असेल तर तो धर्म काय करायचा? आम्ही पूजा करतो ना, आमच्या घरात करतो ना, आम्ही मंदिरात जातो ना, आम्ही रस्त्यावर नमाज पडतो. का रस्ते अडवतात? का ट्रॅफिक जाम करतात? लोकांना त्रास नाही होत का? लोकांना त्रास होणार काही असं तर चुकीचं आहे. मग त्या हिंदूंनी केलं तरी डीजे, मागच्या राजशाकडे डीजेवर ऑपरेशन घेतला. कणकेचं डीजे वाजवला का? काय येतो ते? काय डीजे काय आहे? आमची मुलं वाजवत नाही, मराठी वाजवत नाही, हिंदू वाजवत नाहीत. नाही, लोकांना जो त्रास होणार आहे ते चुकीचंच आहे अशी ठाम भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आणि सडेतोड बोलणारं व्यक्तिमत्व आहे, ते बोलले. याचं कुठेतरी त्याच्यामध्ये तुम्ही जर बोलला जाती धर्माचं, ते पवार साहेबांना जाऊन विचारा आणि उन्नत साहेबांना विचारा. आम्हाला विचारून काय उपयोग आहे? आम्ही ते करतच नाही. पण आता आम्ही जन्माला हिंदू म्हणून आलोय, तर हिंदू म्हणून तुम्ही बोलणारच. त्यात काय माझं दुश्मन आहेत मुसलमान? आणि किती कार्यकर्ते आहेत माझे, किती सहकारी मुसलमान आहेत माझे, अजूनही माझ्यासोबत काम करतात बोलल्यानंतर सुद्धा. का? त्यांना माहिती आहे बाळा नांदगावकर आहेत, हे चुकीच्या गोष्टी करत नाही. मी नेमकं कोण मुसलमान आहे ज्यांना विरोध केला जातोय? मग जे या देशात जाऊन देशात बद्दल वाईट बोलतात ते कोण आहे असोत ते मुसलमान. मग इकडे जाऊन तुम्ही तिकडे पाकिस्तानची मॅच जिंकणार तर टाळ्या वाजवणार असाल आणि फटाकडा फोडणार असाल तर आम्ही आमचे म्हणणार नाही. म्हणून निघाल आम्ही आमचे. तुम्ही आमच्या वंदे मातरमला विरोध करणार. वंदे मातरम अर्थ त्यांनी समजून घेतलं काय? वंदे मातरम म्हणजे या मातृभूमीला आम्ही वंदन करतो, नतमस्तक. तुम्ही मातेला वंदन नाही करणार, कोणाला वंदन करणार तुम्ही?
असं नाही होत. यामुळे कुठेतरी हेटरेट पसरत नाहीये का? म्हणजे माहिती ना मला हेटरेट पसरत सोसायटीमध्ये काहीतरी म्हणजे नाही. हेटरेट पसरायचा विषय येत नाही. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, आम्ही समजून घेतलं पाहिजे. आमच्या जे काय आमचे पुजारी आहेत त्यांनी समजलं पाहिजे, त्याच्या मुलामुलांनी समजलं पाहिजे. हे होतं का? फतवे आम्ही काढतो. फतवे कोण काढता विचारलं त्यांना कधी? का फतवा काढता? काँग्रेसला वोट करा, उद्धव ठाकरेला वोट करा, का फतवा काढता? लेखी माझ्या गाडीत आहे फतवा, ह्याच्यावर पण आहे, दाखवू तुम्हाला आता. तो पण दाखवतो पाहिजे तर मी. फतवे, तू फतवे काढला आणि मग आम्ही काय करायचं? आम्ही फतवा नाही काढायचा. हिंदू जागरण आम्हाला तुम्ही प्रश्न त्यांना विचारा नाही प्रश्न. उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा, त्यांच्या खासदारांना विचारा, अजय चौधरीला विचारा, अरविंद सावंतांना विचारा. का विचारा? त्यांनाही विचारा नाही हे प्रश्न. कुठे गेला तुमचं ते हिंदुत्व? तुमचं नेमकं काय हिंदुत्व आहे हो? त्यांना एकदा विचारा, समजावून. तुम्ही आम्हाला पण कळू द्या ना, आमच्या पण ज्ञानात भर पडेल यांचं हिंदुत्व नेमकं काय आहे ते विचारा तुम्ही. आमच्याकडे जातीपातीला थारा नाही. सगळे धर्म आमच्यासाठी सारखेच आहे. बायबल आमच्यासाठी सारखं आहे, गीता आमच्यासाठी तशीच आहे, कुराणही आमच्यासाठी तसंच आहे, गुरु ग्रंथ साहिबाई तसंच आहे, बौद्ध धर्माचं आहे तसंच, सगळं जैन धर्माचं. आम्ही सगळ्याचे सन्मान राखणारी माणसं होतो. पण तुम्ही असं जेव्हा म्हणता तेव्हा भाजपच्या कुठेतरी हिंदुत्वाची जी व्याख्या आहे त्याच्यात कुठेतरी हे डावोस होत आहे. काही नाही, काही नाही. त्यांचे तसंच आहे, त्यांचे तसंच आहे. बटोगे तो कटोगे हे योगीजी येऊन म्हणाले महाराष्ट्रात. हां, मग त्यांनी काय म्हणून तुम्ही बटू मला एकत्र राहा, त्यांनी सांगितलं तुम्ही एकत्र राहा. पण हे कुठेतरी बटोगे तो कटोगे खूप अग्रेसिव्ह स्टेटमेंट आहे. आणि कसं महाराष्ट्रात आहे, अजित पवारांनी सुद्धा कधी कधी कसं आहे माहिती आहे ना, काय लातो के भूत आहे ना, बातों से नाही मानते. कळलं का? त्याला कधी कधी टिट फॉर टॅट तशाच तसं बोलावं लागतं. लक्षामध्ये छत्रपती महाराजांनी शिवाजी महाराजांनी पण शेवटी गणिनी कावा वापरला असला हो. कधी 2 पावलं मागे द्यायला लागतं, कधी 2 पावलं पुढे यायला लागतं. सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या 23 किल्ले दिलेच होते ना, त्याला काय माहिती 23 किल्ले काय दिले? ते नावं फक्त 23 किल्ल्यांची, एकाच किल्ल्याचे 2-2, 3-3 नावं परत घेतले ना, ते म्हणजे पराभव झाला आमचा. असं नाही. तर कधी कधी या भूमिका घ्याव्या लागतात आणि त्या कठोर भूमिका घ्याव्या लागतात. नेहमी ॲग्रेशनमध्ये असलं पाहिजे, डिफेन्सिव्ह असलं पाहिजे. आणि आम्ही का डिफेन्सिव्ह व्हायचो? हा देश हिंदूंचा आहे, या देशात राहणारे पारशी आहेत, बुद्ध आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक आमचे आहेत. संविधानाने आम्हाला एकत्र बांधले. बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं पुतळा आहे आमच्याकडे, इकडे छत्रपतींचा आहे, इकडे बाळासाहेब आहेत, इकडे वरती बघा प्रबोधनकार आहेत, आमच्या सावित्रीबाई आहेत, सावरकर आहेत. हे काय पुतळे दुसरे नावं नाही ठेवलेत आम्ही? याचा आदर्श नाही आमच्या डोळ्यासमोर? त्या आदर्शाची अंमलबजावणी आम्ही करत नाही? करतोय ना. आम्ही संविधानाने बांधलेले लोक आहोत. त्याचा विचार इतरांनी करायचा फतवे काढताना आणि फतव्याला मदत घेणाऱ्यांनी. आम्ही काय विचार करायचा? मग आम्ही जर फतवा काढला हिंदू लोक एकत्र या, तर चूक काय केली? चूक काही नाही केली. पण मग हे वाक्याचं ठीक आहे, म्हणजे कटोगे तो बटोगे महाराष्ट्रामध्ये कोणी काही येऊन म्हणून जातं, पण हे चालतं. ते तसंच असतं. तोड नाही ना, काय बोलायचं ते त्यावेळेला येत फ्लोमध्ये माणूस बोल. यावर मनसेचा काय स्टँड आहे? कारण अजित पवार तर म्हणाले की हे चुकीचंच आहे, महाराष्ट्रामध्ये अशी विधानं चालणार. कोणी केली विधाने? योगीजींनी. हा, कटोगे तो कटोगे योगीजींचं विधान. आता असू दे ना, योगीजीने बोलले त्याचं कारण त्याच्या मागे त्यांना अनुभव आला असेल युपीमध्ये तसा. महाराष्ट्रात म्हणाले ते येऊन आम्हाला आला अनुभव, म्हणून आम्ही 92ला अनुभव दाखवला आमचा. आम्ही 92ला आमचा अनुभव दाखवला, म्हणून पांढरे झेंडे फडकले होते. बरं, जय श्रीरामाचा कुठे गैरवापर होतोय का असं वाटतंय का? काय होत आहे आमच्या देशात? जय श्रीराम नाही बोलायचं तर काय बोलायचं? एक असंच झालं की बॉम्बे हॉस्पिटलच्या बाहेर एक सिनियर सिटीजन होते, ते जेवण वाढत होते आणि एक महिला होती, जसं जबरदस्ती त्यांना सांगितलं तिला की तू जय श्रीरामाचा नारा दे, नाही तर जेवण देणार नाही. हे किती चुकीचं आहे. बरोबर, एकदम चुकीचं आहे. असे बरेच केसेस दिसत आहेत की लोक म्हणतात की तुम्ही जय श्रीराम म्हणा, नाही तर आम्ही तुम्हाला. चुकीचं आहे की चुकीचं आहे त्या बोलायला लावणारे चुकीचीच माणसं आहे.
हे कुठल्या धर्माने पण शिकवलं नाही आणि कुठली पुढारी पण शिकवत नाही. असं जाऊन झालं एखाद्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी काहीतरी घटना केली तो काय पक्षाचा आदेश असेल, पक्ष सांगतो करायला का तू हे जाऊन खरं म्हणून, तो काहीतरी तिकडे करतो, निस्ताराला आम्हाला लागतं. पक्षाचा काही संबंध नसतो त्याचा, काय विषय नाही. तो मी चुकीचं आहे ते चुकीचं, आणि आम्ही चुकीचं आहे त्याला चुकीचंच बोलणार. बरं, फुटीनंतर, शिवसेनेच्या फुटीनंतर, बंडखोरीनंतर ही पहिली विधानसभा इलेक्शन आहे आणि आपण खूप सारे कोॲलिशन्स बघितले. या समीकरणाकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे हे फायद्याचं झालं, तोट्याचं झालं? कुठलं कॉलेशन? हे जे काही महायुती, महाआघाडी, आता कॉलेशन आहे काय? कारण कसं आहे, पहिली लक्षात घ्या गोष्ट, ज्या विचारधारेने एकत्र येऊन सरकार बनवायला पाहिजे होतं, ज्यासाठी लोकांनी मतदान केलं होतं, ते मतदानाचा तुम्ही सन्मान राखलात का? तुम्ही लोकांच्या मतदानाचा अपमान केलात आणि जाऊन शरद पवार साहेबांच्या सोबत बसलात. ते कितपत योग्य झालं? आणि मग तुम्हाला कांतावरून जर कोणतरी बाहेर पडले तर ते कांतार. आज तुम्ही बाळासाहेबांनी विचारायला तिला गेले नेऊन गेलं ते कांतार नाही. मला कळतं नाही कांतारांची व्याख्या काय ती. आम्ही बरे आहोत ना, ठाकरेंची निष्ठावंत, एका ठिकाणी आहोत, आम्ही राज ठाकरेंच्या सोबत होतो, आम्ही ठीक आनंदात आहे. पण आता साखर चित्र सुद्धा युपीटी मध्ये शेवटी कसं आहे, प्रत्येकाला निवडून यायचं असतं. निवडून येणारा कोण आहे, निवडून आणणारा कोण आहे, हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. निवडणुका म्हणजे काय त्याचं असं नसतं ना. पण आपल्याच पक्षातले अखिल चित्र सुद्धा सोडून गेले. आपण चांगलं आलं ना, हा, त्याला वाटलं तिकडे गेलं तर काहीतरी होईल म्हणून. आत्ता पण इथून जे गेलेत ना ते भांडी असत तिथे. त्यात माझा पुतळ्या पण आहे एक. तुम्ही कोणी, मीच नाही, कोणी तुम्ही ज्या पक्षात असता त्या पक्षात राहिलात ना तर तुमचा सन्मान असतो. भारतीय जनता पक्षाचे लोक बघा, त्याला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आमचं सरकार कधी काढी येईल. किती निष्ठा त्यांची आहे, किती वर्ष तर त्यांचं त्याग आहे बघा ना तुम्ही. तरी घट्ट राहिलो ते पक्षाला पकडून. कधीतरी आम्ही निवडून येऊ असं स्वप्न पण विचारायला असेल. सत्ता तर राहिले दूरचीच, आले ना सत्तेवरती. लोक बघत असतात, ऐकत असतात. 5 वर्षांनी बट्टावर बटन दाबून बोलतात की केलं आम्ही आता. तो पण बोलत नाहीत. ते आता वेळ आलेली आहे त्यांची बोलायची. बरं, राज ठाकरे असे म्हणाले की जर आम्ही निवडून आलो किंवा गरज लागली तर आम्ही महायुतीला जॉईन होऊ. मग ह्याच्या हे झाल्यावर CM पोस्टसाठी काही समीकरणं बदलतील का? त्याच्यामध्ये त्या विषयावरती काय आहे, काही काही प्रश्न हे हायकमांडनीच बोलायचे असतात. त्याच्यावरती मी भाष्य करणं उचित नाही. जरी मला माहीत असलं तरी ते उचित नसतं. पण तो हायकमांडचा विषय आहे. सेनेचं CM की त्याच्यावरती मी भाष्य नाही करू शकत. ते त्याच्यावरती तुम्हाला वाटतं का मनसेचा CM म्हणजे जर तुमचा महायुतीत तुम्ही जॉईन झालात तर? ते राज ठाकरे उत्तर देतील त्याला. आणि राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर माझ्यासारखा आनंद कोणाला होणार नाही. कळलं काय? मी तर बघतोय ते मुख्यमंत्री व्हावे जेणेकरून त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र ते घडवू शकतात, घडवतील. याच्याबद्दल आय एम व्हेरी कॉन्फिडंट, व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट. विल बिकम अ CM. पण CM असा नाही माणूस मिळत. ह्याला संख्या लागतं, संख्येचं गणित लागतं. आता एक आमदार झालेले पण कधी कधी मुख्यमंत्री झालेले आहेत. छत्तीसगडला, झारखंडला. कळलं का तुम्हाला? एक आमदार असताना नशिबाचा विषय असतो. पण संख्या बळ लागतं त्यासाठी. जेव्हा पाहू, आज आता उद्या ते CM होणार एवढं नक्की आहे. महाविकास आघाडीच्या रिपोर्ट कार्डवर काय सांगाल? त्यांनी कसं सरकार सांभाळलं 2.5 वर्ष? आता रिपोर्ट कार्ड तुम्हाला दिसेल. लोकसभेला जर मुसलमानांनी मतं केली नसती तर त्याच्याला रिपोर्ट कार्ड काढला असता. जे आहे ते आहे बोलतोय मी तुम्हाला. असं कळेल तुम्हाला येणाऱ्या काळामध्येच. त्यांनी जर काम चांगलं केलेलं होतं असं म्हणणे आहे ना तर कळेल ना. आणि काही वेळेला जर चांगले निर्णय घेण्याचं मी कौतुक पण केलेलं आहे त्यांचं माझ्या फेसबुकवरती. चांगल्याला चांगलं बोलायची आम्हाला शिकवण आहे. चुकीचं आहे त्याला चुकीचं बोलायचं, चांगल्याला चांगलं बोलायचं. आणि महायुतीबद्दल काय सांगाल? त्यांनी कसं सरकार सांभाळलं? नाही बघा, आता कसं आहे, कोणाचं कोण किती चांगलं कोण किती वाईट हे ठरवण्याचा अधिकार महानांको खरा नाही. तर मला असं वाटतं महायुतीचं सरकारी असं चित्र मला दिसते. काही काळापूर्वी वाटत होतं की महायुतीच्या सरकारला थोडा त्रास होईल, धोका होईल. लोकसभेच्या
आपण जे लोकसभेमध्ये चित्र पाहिलं हा आता चित्र सगळं बदललेलं आहे. लोकांना कळलंय सच्चा कोण और झुटा कोण, सच्चे का बोलबाला झुटे का काल. ह्या ज्या योजना आणल्या, लाडकी बहीण योजना झाली, परत टोल नाक्यावरचा विषय, तर हे मतदाराला खुश करण्यासाठी आहे का? नाही काय असं बघा, लाडकी बहीण योजना ही तुम्ही बोला मतदाराला खुश करायसाठी आहे असं धरून चालत तुम्ही. टोल नाका खुश करायचा काय विषय? टोल नाक्यावर आम्ही किती वर्ष बंद होतोय हो, लोक कंटाळलेत हो त्या टोल नाक्यामुळे. मागच्या वेळेला आम्ही केलं तेव्हा 65, 66, 70 टोल नाके बंद झाले. आता मुंबईचे टोल नाके त्यांनी क्रेडिट घ्यायला सगळे आले. अरे चांगला, मला काय म्हणणं नाही. टोल नाके बंद झाले ना, ख्या क्रेडिट खायला पेढे मारवा एकमेकांना, एकमेकांनी खा, ढोल वाजवा, ताशे वाजवा. टोल बंद झाला त्याचा आम्हाला आनंद आहे. त्या टोलसाठी आम्ही केसेस घेतलेले आहे. ह्यांच्या कोणावरती केसेस आहेत या आता आले भरवायला सगळे, तेव्हा चांगलं आहे, आम्हाला काय अडचण आहे. आणि आता तुम्ही जर अर्थ काढणार असेल लोकांना आनंद वाटण्यासाठी निवडणुकीचा स्टंट म्हणून, तर तसं तुम्ही समजा, आमचं काय म्हणणं नाही. आमच्या दृष्टीने लोकांसाठी चांगलं झालं. त्या बऱ्याच सभांमध्ये भाजप असं म्हणते की तुम्ही जर दुसऱ्या म्हणजे महाविकास आघाडीला निवडून दिलं तर हे थांबेल, ही योजना थांबेल, मग विचार करून मत द्या. म्हणजे कुठेतरी त्याचा सुद्धा वोटर्ससाठी पहिली गोष्ट बघा, कुठलाही पक्ष हा निवडणूक जिंकण्यासाठी काढलेला असतो. ही काही एनजीओ आहे काय? एनजीओ आहे ना. आता निवडणुकीसाठी जे जे तंत्र वापरलं पाहिजे ते तंत्र वापरणार ना. महाविकास आघाडी असो नाही तो महायुती असो, साधं सर्व आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापलं माझा झेंडा किती उंच हे प्रत्येकजण बोलणार. मी किती चांगलं केलं हे प्रत्येकजण बोलणार. मी काय देऊ शकतो. आता यांनी बोललो 2,000 द्या, 1,500 देणार. तिकडे विकास आघाडी बोलले आम्ही 2,000 देणार, आम्ही 3,000 देणार, आम्ही 5,000 देणार. का बोलले मग? जो तो आपापली रेषा मोठी करायला बघ. आता ती रेषा मोठी करायला तर करायचं ते, त्याला तुम्ही काय करू शकतो? यावर मनसेचा म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ह्यावर फायनान्सेसवर ह्याचा काही फरक पडेल का, किंवा दबाव? 100% पडतो ना मग फरक. मनसेचा काय स्टँड आहे योजनांवर? आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे साहेबांचं की लोक तुमच्याकडे फुकट काहीही मागत नाही. मला हे फुकट दे, मला ते फुकट दे, कधीही मागत नाही. तुम्ही त्यांना वेळेवरती सगळ्या गोष्टी द्या, ते पैसे द्यायला तयार. फार तर कमी पैसे घ्या. फुकट कधी लोक मागत नाहीत. आणि मग लोक फुकट मागत नाहीत, मग तुम्ही त्याला सवय लावता तर मग त्याची किंमत पण राहत नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये ना आपल्या स्वतःचं, तुम्ही समजा 100 रुपये देणार, त्या 100 माझा जर 5 रुपयाचा हिस्सा असेल ना आणि तुमचा 95 रुपयाचा, तर मला वाटतं की नाही माझे 5 रुपये आहेत हा त्याच्यामध्ये माझे आहेत, त्याची किंमत असते. आणि घ्या तुम्ही 100 रुपये मिळाला तर ठीक आहे, दिले 100 रुपये घ्यायचे. कळतं का? शेवटी आपलं पैसे गेल्यानंतर आपल्याला कळतं की नाही आपलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला त्रास स्पष्ट सांगितले, जर लोक मागत नसतील तर त्यांना देऊ नका. कमी पैशात द्या, घ्या, कमी करा. तुम्ही समर्थन करत नाही आहात या योजनेचं? कुठल्या? महायुतीच्या, म्हणजे हे लाडकी बहीण योजना. समर्थनचा विषय आहे, त्यांनी ती योजना आणलेली आहे. आणि जिंकल्यावर अजून पैसे वाढवून आता त्यांनी केली नाही, पण त्यासाठी आपण प्रोव्हिजन काय करणार आहोत, पैसे कुठून आणणार आहोत, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. डोक्यावरती एवढ्या मोठ्या लाखाचं कर्ज आपल्या आहे, 7.5-8 लाख कोटीचं कर्ज आहे. त्याच्यावर 1.5-2 लाख कोटी, 2.5 कोटी लोक आपल्याला व्याजाला जातात, पगाराला पैसे जातात. या सगळ्या गोष्टी नियोजन करून करावं लागतं सगळी. राज्याचा विकास ठप्प करून चालणार नाही. त्यांनी आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, राज्य सरकारने जर ही योजना आणली असेल तर त्याच्या मागे त्याचं गणित असेल ना काहीतरी. आता मी त्या राज्याच्या मंत्रिमंडळातला भाग नाही किंवा त्यांच्या पक्षाचा सदस्य पण नाही, तर त्यांचा मला भाग काय कळणार? ह्याला नेमकं कोण मदत करतोय, परदेशी लोक कुठली पण बँक मदत करते, केंद्र सरकार मदत करतोय, काय माहिती नाही मला. पण त्यांनी योजना आणलेली आहे. आमचं म्हणणं लोक फुकट नाही मागत तर तुम्ही द्या. आता लोक बोलते द्या आम्हाला, त्याचं ते ठरवतील. त्याच्यावर त्याचा समर्थनचा पण विषय आहेत आणि विरोध करायचा पण विषय आहेत. लोकांना मिळत आहे ना, लेट देन हॅपी. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला राज ठाकरेंनी, हे कॅल्क्युलेटिव्ह मूव्ह होतं का? कारण
कुठेतरी विधानसभेत आता त्याची मदत होती आहे. महायुतीत जॉईन नाही झालेत मनसे, पण नाही, कॅल्क्युलेट काही मुवमेंट नव्हती. आम्हाला वाटलं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे, ज्या नरेंद्र मोदीची आजही देशाला आवश्यकता आहे, आणि म्हणून तो आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता एवढे तर वर्ष आमची गेली ना राजकारणामध्ये, पुढं आम्हाला कळत नाही की आपण आपला फायदा कशाला करून घ्यायचा. मग आम्ही त्याच वेळेला घेतला नसता का? आम्ही बोललो होतो आम्हाला राज्यसभा द्या, विधान परिषद द्या, विधानसभेला किती जागा देणार, नगरपालिकेला महापालिकेला किती जागा देणार. आम्ही नाही केलं तसं. आमच्या दृष्टीने नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान झाले पाहिजेत, एवढीच आमची इच्छा होती. तेवढी इच्छा आम्ही म्हणून त्यांना बिनशर्त पाठिंबा. त्यात तडजोडी काहीच नव्हत्या. जर तडजोडी असत्या तर मग आता कशाला मारामाऱ्या चालल्यात आमच्या, इथं पाठिंबा दिलाय नाही तिथे दिलाय नाही का, कशा झाल्या असत्या. राजकारणी अशा तडजोडी नाही करतो, होतात तडजोडी करावी लागणार. लागतात. याला तसं काही नाही. अंडरस्टँडिंग आम्ही बोललो तुम्हाला, अंडरस्टँडिंग काही गोष्टी होत असतात आमच्या. शिवडीमध्ये यंग वोटर्ससाठी तुम्ही काही प्लॅन केलंय का? शिवडीमध्ये यंग वोटर्सला मी आता 17,000 जवळ आत्ताचे यंग वोटर्स आहेत, जे पहिल्या वेळ वोटर्स आहेत, पहिला वेळ करणारे वोटर्स. त्यात ज्या घरोघरी माझं पोस्टाचं पत्र गेले, मी त्यांना आवाहन केलेलं की बाबा गो यावेळेला तुम्ही मतदान करा. बरं, उद्याचं भविष्य म्हणजे तुम्ही आहात, देशाचं भविष्य, महाराष्ट्राचं भविष्य, आणि उद्या भविष्यामध्ये तुमच्यासारखी लोक राजकारणात यायला पाहिजे, शिक्षित लोक. काय बांधावर राहून आहे ना दगड मारता येतो, प्रत्यक्षात पाण्यात उडी मारून बघा. राजकारण वाईट नाही, राजकारणामध्ये काही लोक आलेली वाईट आहे, राजकारणाची प्रवृत्ती वाईट झाली. या सकाळी उठलं की नाही त्या लोकांची तोंड बघायला लागतात, वाटेल ते बोलतात, शिवी गाळी करतात. व असं सुसंस्कृत महाराष्ट्र होता पूर्वी, असं नाही पाहिला. मी 4 टर्मचा आमदार आहे, बेस्ट पार्लिमेंटरी आहे. मी 18-18, 20-20 तास लायब्ररीत बसणारा माणूस आहे. मी अजूनही जातो मध्ये मध्ये लायब्ररीत. मी आता आमदार नाही तरी लायब्ररीवाल्याला आमच्या विचारा, अभ्यासू नकोच. आम्ही ती असली भाषा आम्ही नाही ऐकलेली हो, आणि आम्ही वैयक्तिक कोणावर टीका पण नाही करत. आता तर काय खालच्या पातळीवर टीका करतात. राजकारणामध्ये काही तारतम्य आपण पाळलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मी पाळलेले प्रिन्सिपल्स, मी कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही. 1, मी कोणाच्या फॅमिलीविषयी कधी बोलत नाही. 2, आणि मी बिलो द बेल्ट बोलतच नाही. ते राजकारणात दुसरी गोष्ट अशी आहे, राजकारणात काय बोलावं त्यापेक्षा काय बोलू नये हे पहिलं शिकलं. आता त्या का अर्ध्या हगुंडाने पिवळे झालेले राजकारणी एवढे प्रचंड मोठे मोठे आलेले आहेत, आम्ही तर खूप छोटी माणसं आहोत. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? असे खूप लोक आहेत ज्यांनी एक टर्म निवडून नाही आले तर त्यांना वाटतं ते 40-50 वर्ष राजकारणात आहेत. अशी लोक आहे. काही लोक कधी आयुष्यात निवडून आले नाहीत, असेच पक्षाने पाठवलेले, त्यांना वाटतं आम्ही अरे जरा जनतेमध्ये निवडणुकीला जा, मग अशा तंगड्या तुटतात. कळतं काय करायला लागतं ते, घरोघरी जा मग कळेल लोक काय सांगतात ते. लोक काय आपली सार्व मालमत्ता नाही आहे, ते मालक आहे त्याचे खरे. तुम्ही आम्ही त्याचे सेवक आहोत, आपण सेवेसाठी बांधील आहोत. आम्हाला काही पटणार पण नाही. त्यापेक्षा बोलू राजकारण बस झालं. आमचं प्रिन्सिपलच वेगळं आहे. अजय चौधरींचं असं म्हणणं आहे की ते राहतात कुठे आणि निवडणूक कुठून लढतायत. हा, त्याचं म्हणणं बरोबर आहे. त्यांना माहीत नसेल कदाचित. ते ज्या पक्षासोबत युती करून फिरतायत आता काँग्रेससोबत, त्याला मला नरशेरा आंध्र प्रदेशला राहतो, निवडून यायची रामटेकला. गुलाम नबी आझम काश्मीरला राहायची, निवडून येत होते वाशिमला. आणि आता तुमची युवराज फुट राहतात ते पण माहिती घ्या जरा. अकोल्यानगरला माझं घर आहे, माहीत नसेल जाऊन माहिती घ्या. नाही माहिती त्यांना मी काय करायला वाटतं. त्याला किती मतदारसंघात लक्ष आहे, कोण कुठं राहतो ते पण त्यांना जर कळत नसेल आता मी त्याच्या पुढे काय बोलू शकत नाही. पण मी घरोघरी झालो आहे ना, मी घरी राहतंय, इथे राहतं म्हणून घरोघरी झालं असं समजून घ्या. तुम्ही काय राहतो घरोघरी, इथे राहता तर मग लोकांना काय भेटत नाही. पण तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुम्हालाही माहिती असेल तो, तुमच्या खिशातून लिंबू पडला होता. त्याचं काय सांगाल? खूप सारे हे बघा, ही अनेक नदी आहे, ही आयुर्वेदिक नदी आहे. मला सर्दी खोकला झालेला आहे.
अशा तुम्ही घेऊन बघू शकता. आता डमी पडली तर तिचा खत आवाज पण आलेला आहे त्याच्यात, बर त्यांनी मॅनिपुलेट केलाय तो. आणि पिवळंच आहे बघा. हे सुद्धा मी इंजिनियर सुद्धा ठेवलेलं आहे माझं लक्षामध्ये. ही डबी आहे तेव्हा आता मी 9वी निवडणूक आहे हो. मी पुजवायच्या वेळेला कांदा नाही आपला लिंबू घेऊन नाही फिरलो. आता काय फिरणार हो. कमाल आहे हो. मला कळत नाही 9वी निवडणूक लढवणारा माणूस लिंबू घेऊन फिराय असला. धन्य त्यांच्या अकलेची. अरे त्यांना माहिती तरी घ्या काय खरंच नांदगाव साहेब लिंबूवाला माणूस आहे का? अहो आम्ही बाळासाहेबांचे भक्त आहोत. बाळासाहेबांनी कधी आणि प्रबोधनकारांनी आणि यांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही, देणार नाही. आम्ही देवाचे भक्त आहोत, आस्तिक आहोत. देवाची पूजा करणार, ठासून करणार पूजा. पण आम्ही अंधश्रद्धा मानणारी माणसं नाही आहोत. आता त्याला तुम्ही जर बोलणार असेल बरे टाचल्या बिचल्या पण नाही राहून तुम्ही काढले म्हणून आता काय बोला. आता हे बघा आता हे बरोबर लिंबू सारखं पण दिसतंय ते. पण ते तुम्ही ते मी नंतर पाहिलं तर पाहिलं आणि म्हणला अरे इथं आपली डबी होती, बायको जवळ पण आहे, माझ्याजवळ पण आहे काय. म्हणून मुद्दा माझा खिशात घेऊन पुरते. मला माहिती आहे कोणी काय ही बघणं ती तुम्ही. सर वी आर डन विथ दिस क्वेश्चन्स आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. आपण बोला. थँक्यू सो मच.